कोणी नाही बघितलं, आता मला तूच सांग हे असं का झालं. मारुतीराय उत्तर देतात, रामा उत्तर सांगतो. वाल्मिकी रामायणामध्ये मारुतीरायांच्या मुखात श्लोक घातलाय. मारुतीराय म्हणतात, रामं त्वत्तोधिकं नाम इति वेदेषु निश्चितः त्वय्यैका तारिता अयोध्या नाम्ना तु भुवनत्रयम्. रामं त्वत्तोधिकं नाम इति वेदेषु निश्चितः. तुमच्या देहाला राम असं कौसल्य मातेने नाव दिलं, पण तुम्ही नव्हता तेव्हापासून राम नाम आहे. ते वेदांनी निश्चित केलेलं आहे आणि वेद अपौरुषेय आहेत. रामा, तुमच्या अवताराच्या आधीपासून राम हे नाव आहे. त्वय्यैका तारिता अयोध्या. तुम्ही अयोध्येकडे गेलात, अयोध्येतल्या लोकांचा उद्धार झाला. तुम्ही आमच्याकडे आला, आमचा उद्धार झाला. शबरीचा उद्धार झाला, अहिल्याचा उद्धार झाला. पण तुमचं नाम असं आहे, नामना तू भुवनत्रयम. तुम्ही अवतार कार्य संपवल्यानंतर सुद्धा त्रिभुवनाला तारण्याची ताकद ज्या नामामध्ये, ते रामनाम आहे. विठ्ठल, आपणही तरुण जाऊ. आपण हा भवसागर पार नक्की पडेल. मला सांगा, प्रभू रामांचे निष्ठावंत भक्त म्हटलं की कुणाचं नाव येतं? मारुतीरायांचं नाव येतं. दास्य भक्तीचा परमोच्च आदर्श. किती भक्ती करावी, किती उपासना करावी, प्रभू रामांवरती किती प्रेम करावं, जीव वाळून टाकावा. रामायणातनं मारुती हे नाव काढून टाका, काय उरतं शिल्लक? काहीच नाही. प्रभू रामचंद्रांवर इतकं प्रेम करावं. रामराज्याभिषेकाचा प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती. आता सीतामाई आणि प्रभू रामचंद्र अभिषेक झाला. सीतामाई प्रभू सिंहासनावर बसणार, पण त्याच्या आधी एक यज्ञाचा कार्यक्रम होता, यज्ञ. आणि यज्ञासाठी जोडीने बसायचं होतं प्रभू रामचंद्रांना आणि सीतामाईंना. 14 वर्ष ज्या सीतामाई वनवासात होत्या, रावणाच्या त्या अशोकवाटिकेमध्ये होत्या, किती हाल अपेष्टा सहन केल्या असतील. सीतामाईसारखा त्याग नाही बरं का श्रोते हो. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले होते ना, दशरथ राजांनी सांगावं उद्या सिंहासनावर बसायचंय, आणि लगेच कळालं सिंहासन नाही, आता 14 वर्ष वनवास आहे. काय झालं असेल? आम्ही असतो तर त्यांच्या जागी. सुख आलं की आम्ही लगेच हुरळून जातो आणि दुःख आलं की तितकेच कोसळतो. पण प्रभू रामचंद्र सिंहासनावर बसायचे, ठीक आहे. वनवासाला जायचे, ठीक आहे. काही परिणाम नाही हो. सुख दुःखे समे कृत्वा लाभाला भोजया जयो सुखी संतोषान यावे. माझी ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वरीत सांगते, दुःखी विषादान भजावे. हे रामचरित्र आम्हाला शिकवतं. आणि लाभालाभ न धरावे मना माझी. सुखाने हुरळून न जाता, दुःखाने खचून न जाता, ज्याला न्यूट्रल म्हणतो आपण, बॅलन्स्ड. आणि त्याहीपेक्षा भगवंतांनी शब्द दिलाय स्थितप्रज्ञ. भगवद्गीतेतला भगवंतांचा आवडता शब्द स्थितप्रज्ञ राहता आलं पाहिजे व्यवहारात. हे रामचरित्र आम्हाला शिकवतं. ज्या प्रभू रामचंद्रांनी आता यज्ञाला बसायचे, सीतामाईंना बोलवायचे, पण 14 वर्ष जी स्त्री वनवासामध्ये राहिलेली आहे, त्या सीतामाईंचा त्याग जर आपण लक्षात घेतला ना, प्रभू निरोप द्यायला आले होते वनवासाला जाताना, येतो म्हणाले सीते, तेव्हा सीतामाई सांगतात, निरोप कसला माझा घेता. अहो स्वामी, माझा निरोप घेता तुम्ही? मी तुमच्या बरोबर येणार. जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. केवढा त्याग आहे, विलक्षण. भारतीय संस्कृतीमध्ये पंचकन्यांमध्ये ज्यांचं नाव आहे अशा आमच्या सीतामाई, विलक्षण त्याग आहे. आणि आता इतकं सगळं सहन केल्यानंतर 14 वर्ष पूर्ण झाले, रावण दहन झालं, रावणाचा वध झाला, लंका दहन झालं, आले निघून. यज्ञाला बसताना सीतामाई थोडासा शृंगार करायला लागले. आरशासमोर बसून जरा जास्तच वेळ घेतला. आता साहजिक आहे, स्त्री स्वभाव आहे, स्त्री सुलभ स्वभाव. बराच वेळ वाट बघतायत सगळे, वसिष्ठ ऋषीमुनी, विश्वामित्र, की आणा सीतामाईला, आणा जानकीला कोणीतरी. सगळ्यांनी निरोप पोहोचवले, आले 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 करत अजून वेळ लागत होता. शेवटी मारुतीरायांना पाठवलं बरं का. मारुतीराय गेले आणि आईसाहेबांना सांगितलं, आईसाहेब चला, उशीर होतोय, वाट बघतायत सगळे. आले ह मारुती म्हणून. एक मोठा चांदीचा डबा होता, तो डबा उघडला आणि त्यातला शेंदूर घेऊन भांगात लावला सीतामाईंनी. आले आले आले, चल 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 चल, उशीर झालाय म्हणाल्या. मारुतीरायांनी तेवढं बघितलं आणि म्हणाले, हे काय केलं तुम्ही आत्ता? सीतामाई म्हणाले, आता हा ब्रह्मचारी, याला काय सांगू मी काय केलं. तरी पण म्हणाले, याला पटेल, याला समजेल अशा भाषेत सांगते. सीतामाई म्हणाल्या, मारुते, प्रभू रामचंद्र माझे पती आहेत, त्यांचं प्रेम माझ्यावरती अखंड राहावं म्हणून म्हणाले मी हा शेंदूर त्यांच्या नावचा माझ्या भांगामध्ये भरला. एवढं ऐकलं आणि म्हणाले, आईसाहेब तुम्ही पुढं व्हा, आता मी आलोच. पाठवून दिलं पुढे आणि सगळा तो चांदीचा शेंद्राचा डबा सगळा अंगावर उपडा केला. काय ऐकलं होतं? प्रभूंचं प्रेम मिळावं म्हणून. आणि लालबुंद होऊन मारुतीराय समोर आले यज्ञाच्या तिथे. हसायला लागले सगळे त्यांना. सीतामाईंना हसू आवरे ना. घडलेला प्रसंग प्रभूंना सांगितला. अहो काय सांगू, बघा ना हे कसं करून आले मारुतीराय.
मी आपलं सांगितलं तुमचं प्रेम माझ्यावर राहावं म्हणून मी हे शेंदूर लावते, तर बघा सगळं अंग फासून टाकलं शेंद्रानी. प्रभू मारुतीराय शेंदूर का लावतात ऐका. आणि इतकं प्रेम करावं, इतकं प्रेम. प्रभूंचे डोळे पाणावले. मारुतीरायांचा बाल सुलभ स्वभाव, ज्याला मराठीमध्ये इनोसंट असं म्हणतात की नाही, अगदी इतकं बाल सुलभ स्वभाव, निर्मळ मन, स्वच्छ मन काय असावं भगवत भक्तीमध्ये. मारुतीरायांकडे पाहिलं प्रभूंनी, उठले, डोळ्यात घळघळ नेत्राश्रू वाहत आहेत. मारुतीरायांना कडकडून आलिंगन दिलं आणि म्हणाले, मारुते, जगातला सगळा शेंदूर संपला तरी चालेल, पण माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच संपणार नाही. आपुल्या पाळीसी भक्तजना. इतकं प्रेम करतो भगवंत. काय करतो, कुणासाठी येतो, कशासाठी येतो, अभंगाचं दुसरं चरण. एक अतिशय महान राजा अंबरीश नावाचा, या अंबरीश राजासाठी भगवंतांनी हे दशावतार घेतलेले आहेत. कारण त्याला दुर्वास ऋषींचा शाप होता. आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे पुराणातली. ज्यावेळी अंबरीश राजा द्वादशीचं व्रत करतो, आता द्वादशीचं पारणं फेडायचं म्हणून तयारीला लागला, तीर्थप्राशन करणार, आणि एवढ्यात ऋषीवर दुर्वास दारात हजर राहिले होते. अतिथी दारात आलाय आणि त्याला उपाशी पाठवायचं, ही आपली परंपरा नाही. अतिथिर्यस्य भग्नाशो गृहात प्रति निवर्तते सतस्मै दुष्कृतम दत्वा पुण्यमादाय गच्छती. या न्यायाने अतिथीचा सन्मान करावा म्हणून दुर्वास ऋषींना सांगितलं, ऋषीवर आपणही माझ्याबरोबर प्रसाद ग्रहण करावा, मी द्वादशीचं पारणं फेडतोय. ऋषीवर म्हणाले, मी स्नान करून येतो, तोपर्यंत थांब. दुर्वास ऋषी गेले नदीवर स्नानाला आणि तिथेच ध्यान लागलं त्यांचं. यांचं पारणं राहिलं. अंबरीश राजा बराच वेळ वाट बघत होता, दुर्वास ऋषी आले नाहीत. आता करायचं काय म्हणून ब्रह्मवृंदांना पाचारण केलं, मला उपाय सांगा, माझं पारणं तर फिटलं पाहिजे, उपास तर सोडायचंय आणि ऋषींचा अपमान पण नाही करायचा, करायचं काय. तर ब्रह्मवृंदांनी सांगितलं, तीर्थप्राशन कर राजा, तुझाही संकल्प पूर्ण होईल आणि ऋषीचा सुद्धा आदर राखला जाईल. तीर्थप्राशन केलं आणि तेवढ्यात दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषींनी पाहिलं, त्यांना कळालं की यांनी पारणं आपल्याला सोडून फेडलं. त्यावेळी दुर्वास ऋषी प्रचंड संतापले, कमंडलूतलं जल राजाच्या अंगावर अभिषिक्त केलं, शाप दिला. ती कृत्या नावाची राक्षसी मागे लागली अंबरीश राजाच्या. आणि अशा प्रसंगी अंबरीश राजाला भगवंतांची आठवण व्हावी, भगवंतांनी प्रभूंचं स्मरण करावं. आणि प्रभूंचं स्मरण केल्यानंतर भगवंतांचं सुदर्शन चक्र अंबरीश राजाच्या त्या कृत्याला तर त्या चक्राने संपवलंच, पण दुर्वास ऋषींच्या सुद्धा ते चक्र मागे लागलं बरं का. दुर्वास ऋषी धावत होते, चक्र मागे लागले भगवंतांचं. कुणाला सांभाळायचं, कोण रक्षण करणार माझं, म्हणून अंबरीश त्या दुर्वास ऋषींनी धावत भगवंतांचे चरण पकडावेत. भगवंतांनी सांगावं, आता हे माझ्या हातातून सुटलेलं चक्र, याला थांबवण्याची ताकद फक्त माझ्या भक्तामध्ये, अंबरीश राजामध्ये. मी काही नाही करू शकत, त्यांनाच शरण जा, त्यांना क्षमा मागा. दुर्वास ऋषी आले, अंबरीश राजाची क्षमा याचना केली, पण शाप दिला होता की जन्मोजन्मी गर्भवास सोसावा लागेल तुला म्हणून. दुर्वास ऋषींनी अंबरीश राजाला शाप दिला होता की प्रत्येक वेळी गर्भ घ्यावा लागेल, प्रत्येक जन्म घ्यावे लागतील. आणि अंबरीश ऋषींच्या हा शाप भगवंतांनी स्वतःवर घेतला बरं का. अंबरीशावर किती कृपा करावी. द्वादशीचं पारणं होतं अंबरीश राजाचं, मोठा निस्सिम भक्त भगवंतांचा, पण हा दुर्वास ऋषींचा शाप भगवंत स्वतःवर घेतात. काळजी करू नको राजा, तू मुक्त होशील, पण तुझा हा शाप मी माझ्यावर घेतो. अंबरीशीसाठी जन्मसोशी येले. 10 अवतार भगवंतांनी या अंबरीश राजासाठी स्वतः घेतले. प्रत्येक अवतारामध्ये गर्भवास सहन केला, प्रत्येक अवतारामध्ये आईचं प्रेम, काही वेळा आईचा वियोग सहन केला. अनेक अवतारांमध्ये बघा ना, कृष्णावतारामध्ये काय प्रेम मिळालं. जी जन्मदात्री आई, तिचं दूधही नाही मिळालं भगवंतांना. जी गोकुळामध्ये जिनं सांभाळलं पाळलं, तिच्याकडे किती दिवस राहता आलं. 11व्या वर्षी गोकुळ सोडावं लागलं, पुन्हा दर्शन नाही. रामावतारामध्ये वनवास पत्करावा लागला. आईचा वियोग, अनेक प्रकारच्या यातना भगवंत स्वीकार करायला तयार असतात फक्त भक्तांच्या प्रतिपाळासाठी. दुष्ट निर्दाळिले किती एक, दुष्टांचं पारिपत्य करण्याकरता भगवंतांनी अवतार घेतला. आणि आजचा हा जो रामावतार आहे ना भगवंतांचा, तो विश्वात श्रेष्ठ समजला जातो. मर्यादेचा अत्युच्च आदर्श, अत्युत्तम आदर्श. म्हणून मी नेहमी सांगते की आजच्या काळामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, छत्रपती संभाजी महाराजांना आदर्श मानतो. धर्मासाठी जगावं कसं, धर्मासाठी मरावं कसं या मंडळींनी सांगितलं. धर्म जगावा कसा हे सांगणारे प्रभू रामचंद्र गोपालकृष्ण, धर्मासाठी धर्मस्थापनेकरता भगवंतांनी प्रत्येक वेळी अवतार घेतला ना. आज आमची तरुणाई छत्रपती शिवप्रभू, छत्रपती संभाजी महाराज यांचे पोवाडे गाता गाता, जयंत्या साजऱ्या करता करता मूळ चरित्र विसरून जातात. रामाचं चरित्र, मूळ चरित्र आम्ही विसरून जातो आणि नको त्या गोष्टींच्या मागे लागतो. माझ्या तरुण भावंडांना मी नेहमी सांगत असते की एखादी वेब सिरीज नाही बघितली तरी चालेल,
एखादं युट्यूबवरचं काही चित्र नाही बघितलं तरी चालेल, थोडा वेळ बाजूला ठेवूया, पण रामाचं चरित्र आता सगळ्यांनी वाचायला घेऊया हातात. काळाची खूप मोठी गरज आहे. रामचरित्र, वाल्मिकी रामायण, 108 प्रकारची रामायण आहेत. प्रत्येकाने रामायण वाचायला घेऊया. तर आम्हाला चारित्र्याची पूजा कशी करायची या देशाच्या संस्कृतीने शिकवले. कारण आजूबाजूला बघा, चारित्र्य संपन्नता नाही जितकी माझ्या भारत देशामध्ये आहे. कुटुंब संस्था जितकी भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये तितकी कुठल्याही देशामध्ये नाहीये. म्हणून परके लोक आपल्या संस्कृतीकडे हात जोडतात, कारण आमच्या संस्कृतीचे मानदंड आहेत प्रभू गोपालकृष्ण आणि प्रभू श्री रामचंद्र. इथे मर्यादेचंच पालन केलं जावं. आणि आज दुर्दैवाने पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करता करता आमची सगळी तरुणाई मर्यादेच्या पलीकडे जीवन जगताना दिसतीये. सांगा मला, संध्याकाळ झाली, 7 वाजून गेले की घरातनं बाहेर पडलेली आपली तरणी ताठी पोर जर घरात नाही आली तर आई बापाच्या काळजाचा ठोका. आज आम्ही 21व्या शतकाकडे जातोय तरी चुकतो की नाही? लव जिहाद सारख्या प्रचंड गंभीर प्रश्नांना समाजाला आजही सामोरं जावं लागतं. का धर्मांध माणसं आमच्या धर्मावरती चिखलफेक करतात? का बोट लावतात आमच्या धर्माला? का वल्गना करतात आमच्या साधू संतांच्या बद्दल, देवदेवतांच्या बद्दल? आणि आम्ही खुशाल स्वस्थ राहतो. आम्हाला कशाचा काही फरक पडत नाही, कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही. पण मला असं नेहमी वाटतं की रोजच्या जीवन व्यवहारामध्ये उदरनिर्वाहाचं साधन आपण जे काही करतो ते करून रोज जे काही आपण उपासना करतो त्या उपासनेमध्ये एक माळ, बाकी सगळं स्वतः करता आम्ही मागतो की नाही? स्वतः करताच मागतो, प्रपंच करताच, देवा मुलगा होऊ दे, नोकरी लागू दे, सूनबाई चांगली मिळू दे, अमुक ढमुक जे काही असेल ते. पण या पलीकडे जाऊन हातामध्ये माळ घेतल्यानंतर एक माळ राष्ट्राय स्वाहा इदन्न मम असं म्हणून व्हावी. एक माळ धर्माय स्वाहा इदन्न मम, धर्मरक्षणाकरता एक माळ, राष्ट्ररक्षणाकरता एक माळ, देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांकरता एखादी माळ. तळहातावर प्राण घेऊन ही माणसं लढतायत, हातामध्ये शस्त्र घेऊन लढतायत. काय सुंदर आहे. म्हणून सावरकर सुद्धा का असं म्हणाले, शस्त्र पाप ना स्वयेची शस्त्र पुण्य ना स्वये, इष्टता अनिष्टता त्यास हेतूनेच ये. हातात शस्त्र घेणं हे पाप नाहीये. प्रभू रामांच्या हातामध्ये धनुष्य आहे, कोदंड नाव आहे त्या धनुष्याचं. रावणाच्या हातात सुद्धा धनुष्य होतं, पण आम्ही पूजा कोणाची केली हो? आम्ही कोदंडाची पूजा केली, प्रभूंच्या हातामध्ये शस्त्र घेणं. म्हणून येतानाच आपण बोर्डवरती वाचलं की नाही, देशाच्या सीमा या तलवारीच्या पात्यांनी आखल्या जातात, चरख्याच्या सुतांनी नाही. हे सावरकरांचं तत्वज्ञान होतं. म्हणून हातात शस्त्र घेणं हे पाप नाहीये. प्रभू आमचे शस्त्रधारी आहे. कुठलाही अवतार बघा भगवंतांचा शस्त्रधारी आहेत. भगवान गोपालकृष्ण शस्त्रधारी, विठुराय आहे की नाही, पायाशी वीट आहे, शस्त्रधारी आहेत भगवंत. प्रत्येक अवतारामध्ये भगवंतांनी हातात शस्त्र धरणं. आणि आज आम्ही हिंदू स्वतःला समजतो, पण आमच्या हिंदूच्या पतित होण्याची काही कारणं सांगितली अभ्यासकांनी. आम्ही हिंदू पतित का होत चाललोय याचं पहिलं कारण आहे आमचं मस्तक तिलकहीन आहे. मस्तकाला तिलक लावायला तयार नाही आमची पोरं, आमच्या मुली, आमचे हिंदू म्हणून समजणारे बांधव. घरातून बाहेर पडताना कपाळावर स्नान झाल्यानंतर पहिलं स्मरण भगवंतांचं लावावंच. आज्ञाचक्राच्या ठिकाणी भगवंतांचं स्मरण लावलं. शास्त्र आहे त्यामागे. निगेटिव्ह एनर्जी आपल्याला त्रास देत नाही पहिली गोष्ट. आणि भगवंताविषयी कृतज्ञ असल्याचा भाव दिवसभर मनात राहील. त्यामुळे आमचं मस्तक तिलकहीन असता कामा नाहीये. आमचं मस्तक तिलकहीन आहे म्हणून हिंदू धर्म आम्ही पतित आहोत. आमची वाणी मंत्रहीन आहे. मंत्र म्हणायला तयार नाही आहेत पोरं. म्हणत असतील तर ते नीट म्हणत नाहीत. पिक्चरची गाणी लगेच पाठ होतात, पण अथर्वशीर्ष पाठ होणार नाही, रामरक्षा पाठ होणार नाही. गणपती उत्सव, नवरात्र उत्सव लिंबूच आमच्या खेळत बसतात. काय त्यातनं मिळणार आहे असं पराक्रम मला सांगा? स्तोत्र नाही, मंत्र नाही, हरिपाठ नाही, भगवद्गीता नाही, दासबोध नाही, काहीच नाही. आमची वाणी मंत्रहीन आहे, मन श्रद्धाहीन आहे, मस्तक तिलकहीन आहे आणि हात शस्त्रहीन आहे. विठ्ठल आणि म्हणून भगवंतांच्या या जन्माचा उत्सव आम्ही साजरा का करायचा? उत्सव या शब्दाचा अर्थच असा आहे. उत्सव, उत म्हणजे उतू जाणं आणि सव म्हणजे आनंद. आनंदाचं प्राकट्य म्हणजे भगवान प्रभू रामचंद्रांचा जन्म आहे. सगळ्या दुःखांचा निराश म्हणजे प्रभू रामचंद्रांचा जन्म आहे. आणि या जन्म सोहळ्याच्या वेळी काय घडलो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पृथ्वीवरती आपण 12ला बरोबर पुष्पवृष्टी करतोय. 10 मिनिटं इकडे तिकडे होईल. सावकाश फुलं वाटायला घेतली तरी हरकत नाही, चालेल ना? पृथ्वीवरती रावण कुंभकर्णाधिक दैत्यांचा उच्छाद वाढायला लागला. अधर्माचं प्राबल्य वाढायला लागलं, धर्माचा ऱ्हास व्हायला लागला. त्यावेळी पृथ्वी माता गोरूप धारण करून ब्रह्मदेवांच्याकडे गेली. वत्सरूपी
ब्रह्म्यापाशी जाय. आणि गोरूप धारण करून ब्रह्मदेवांच्या जवळ गेली आणि आपलं गाऱ्हाणं तिने मांडलं बरं का. सांगत होती की भगवंता, विधाता आपण आहात, निर्माता आपण आहात सृष्टीचे. साधू संतांना छळतोय हा रावण नावाचा दैत्य, कुंभकर्णादिक दैत्य उन्मत्त झालेत, मला हा दुष्टांचा भार आता सहन होत नाही, असं धरणी माता ब्रह्मदेवांना सांगते. ब्रह्मदेव म्हणाले, निर्मितीचं खातं माझ्याकडे असलं तरी या देशाच्या संरक्षणाचं खातं, थोडक्यात जगाच्या संरक्षणाचं खातं माझं नाही म्हणाले, विष्णूंकडे जावं लागेल आपल्याला. सगळे क्षीरसागरस्थ शेषशाही असलेले भगवान विष्णूंच्याकडे गेले आणि विष्णू भगवंतांना सगळ्यांनी गाऱ्हाणं घातलं की देवा रक्षण करा, रक्ष रक्षमाम, रक्षण करा आमचं या दैत्यांपासून. तेव्हा भगवान श्री प्रभू नारायणानी शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं गम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. सगळ्यांनी भगवंतांना गाऱ्हाणं घातलं, देवा रक्षण करा. तेव्हा भगवंतांनी या सगळ्यांना आश्वासन दिलं. बरं, मधुमथन म्हणे जन्मुनी दशरथ दारोद्वरी जगद्वेषी मारीन तुम्ही भावे स्वांशाने वानरासुरद्वेषी. आश्वासन दिलं, काळजी करू नका म्हणाले, मी माझा पुढचा अवतार अयोध्या निवासी असलेल्या दशरथ राजाच्या पोटी मी जन्म घेणार आहे. आपण सर्व देवदेवतांनी पृथ्वीवर येऊन वनचर व्हावं. माझी शंख आणि चक्र ही आयुध क्रमानं शत्रुघ्न आणि भरत म्हणून जन्माला येतील. माझी योगमाया जनकगृही सीता जानकी या नावाने अवतीर्ण होईल. काळजी करू नका, घाबरू नका, मी लवकरच अवतीर्ण होतोय असं आश्वासन भगवंत देतात. सगळे निघून येतात आनंदाने. आणि इकडे कोसल देशामध्ये अयोध्या नावाची नगरी, अयोध्या असं नावच जिचं की युद्धामध्ये योद्ध्याला जिंकून घ्यायला अत्यंत कठीण असलेली नगरी, तिचं नाव अयोध्या. आणि त्या अयोध्येचा राजा दशरथ. शरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी, अयोध्या मनुनिर्मित नगरी, अयोध्या मनुनिर्मित नगरी. इक्ष्वाकुकुल कीर्तिभूषण राजा दशरथ धर्मपरायण या नगरीचे करितो रक्षण. गृही चंद्रता नगरी इंद्रता सूर्य जसा अंबरी, अयोध्या मनुनिर्मित नगरी, अयोध्या मनुनिर्मित नगरी. आणि या अयोध्येचा राजा दशरथ, 350 स्त्रिया होत्या राजाला. 3 प्रमुख स्त्रिया कौसल्या, सुमित्रा आणि जागे आहेत ना सगळे की लागली झोप? कारण कीर्तनात ती बाई येते, वेळ कुठली असू दे, रात्र असू दे, दिवस असू दे, तर दुपारचे 12 असू दे, ती येते. काल म्हटलं ना आम्ही डोलतो, काही असे डोलतात, काही असे डोलतात. प्रत्येकाच्या डोलण्याच्या पद्धती कीर्तनातल्या वेगळ्या असतात. जागेपणे ऐका बरं का, गात जागा तवा. आणि या सगळ्यासाठी राजा अत्यंत चिंतातूर आहे. काय करावं? एक दिवस स्वप्न पाहिलं. दशरथ राये स्वप्न देखिले, दोघा पुरुषा आपण वधिले आणि एक स्त्रियेसी मारिले अपराधे विना. स्वप्नात पाहिलं की 2 पुरुष आणि एका स्त्रीला आपण विनाकारण अपराधाशिवाय मारले. हे स्वप्न राजा दशरथांनी पाहिलं, जागा झाला आणि लगेच आपल्या कुलगुरू वशिष्ठ ऋषींना गाठलं. ऋषींना सगळं स्वप्न सांगितलं. घाबरला. ऋषींनी सांगावं, गुरुदेवांनी सांगावं, राजा काळजी करू नको, जंगलात जा, 3 श्वापदांचा वध कर आणि त्यानंतर या तुझ्या स्वप्नाचा दोष आपण दूर करू, शांती करून, काळजी करू नको. राजा दशरथ मृगये करता, शिकारी करता बाहेर पडला. संध्याकाळची वेळ, फुलं घेताना बोलण्याची आवश्यकता अजिबात नसते. आजी आपल्या हातापर्यंत फुलं येतील, सावकाश फुलं घ्या, शांतपणे फुलं घ्या. आणि आपण जेव्हा प्रभूंच्या नामाचा जय जयकार करू जन्मोत्सवाच्या प्रसंगी, त्यावेळी आपण पुष्पवृष्टी करायची. खूप शांततेने कथा ऐका. कथा आपल्याला माहिती नाही असं नाही आहे बरं का, ही कथा सगळ्यांना माहिती असते. पण त्या त्या दिवशी त्या त्या पर्वकाळाला या कथा पुन्हा पुन्हा ऐकायच्या, म्हणजे आपली भाववृत्ती तिथपर्यंत पोहोचते. सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी,
हे नाथांनी सांगितले की नाही आम्हाला? पुन्हा 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 का ही चरित्र ऐकायची, का लीला ऐकायच्या? या नगरीमध्ये राजांनी संध्याकाळच्या वेळी शिकारी करता जावं आणि शिकारीला गेल्यानंतर दशरथ राजा शब्दवेधी होता, एका झाडावर चढला, बाण रोखून सज्ज होता, अंधार वाढत चालला, शब्दवेधी होता, श्वापद पाण्यावर येतायत की काय याची वाट पाहत होता. आणि त्याच वेळी इकडे काशी यात्रेला निघालेला श्रावण नावाचा वैश्य कुलोत्पन्न असा एक बाळ आपल्या आई वडिलांना घेऊन निघालाय कावडीमध्ये. जात असताना आईला तहान लागली म्हणून तिथेच थांबला आणि सरोवराजवळ कमंडलू घेऊन आला. कमंडलू पाण्यामध्ये घातला, पाण्याचा आवाज झाला. राजाला वाटलं श्वापद पाण्यावर आले पाणी पिण्याकरता, म्हणून त्यांनी शब्दवेधी असल्यामुळे बाण सोडला. कोणा सभाग्याचा बाण करीत आला नामस्मरण, हृदय निवाले संपूर्ण, केले पावन मज लागे. राजाचा बाण श्रावण बाळाच्या छातीत घुसला. वेदनेने कळवळलेलं ते बाळ खाली कोसळलं. आवाज ऐकला आणि दशरथ राजा झाडावरून खाली उतरला. काळजामध्ये चर्र झालं. जुन्या मंडळींना कविता असायची, शर आला तो धावुनी आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. तबल्याला आवाज दे दादा. आला तो धावुनी आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. आणि राजाने पाहिलं मात्र, धावत आला, श्रावणाच्या समोर उभा राहिला. श्रावणाने सांगावं, माझी माता पित्र तिथं आहेत, तहानलेली आहे, धुकेली आहे, त्यांना एवढं पाणी फक्त नेऊन द्या, बाकी काही करू नका. डोळे मिटले, श्वास संपला. दशरथ राजाने क्षमा याचना करावी. पाणी घेतलं, कमंडलू मधले आई वडिलांकडे आला. काही शब्द बोले ना. आई वडील सांगतायत, का रे न बोलसी श्रावणा, का रे न बोलसी, का नाही बोलत आहे बाळा, बोल काहीतरी, पाणी आणलंस का? दशरथ राजांनी खरा वृत्तांत सांगावा की तुमचं बाळ माझ्या हातून मारलं गेलंय, मी अयोध्येचा राजा दशरथ, मला क्षमा करा. या प्रसंगामध्ये दोघंही धाडकन कोसळले. पाणी तर नाहीच, पण आपल्या पुत्राला संपवणारा अयोध्येचा राजा दशरथ याला शाप दिला. राजा, पुत्रविरहाने आम्हाला मृत्यू येतोय. राजा, पुत्र पुत्र करून आम्ही मृत्यूला सामोरे जातोय ना. राजा, लक्षात ठेव, तू सुद्धा पुत्र पुत्र करून मरशील. दशरथ राजाला कळेना मी या शापामुळे रडू की हसू. साधू संतांच्या शापामध्ये सुद्धा आशीर्वाद किती असतो याचं सामर्थ्य प्रचितीला आलं आणि दशरथाला आनंद झाला की आपल्याला पुत्र होणार. आणि म्हणून राजा निघून आला. वसिष्ठ ऋषींनी पुत्रकामेष्टी यज्ञ करावा अशी आज्ञा केली आणि यज्ञाचा आरंभ केला. ऋषशृंगांना बोलावलं. अनेक ऋषीमुनी साधू संत यज्ञाला उपस्थित होते. 7 दिवस यथासांग यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला आणि 7व्या दिवशीची पूर्णाहुती. 7व्या दिवशीची पूर्णाहुती झाली आणि त्या यज्ञामधून साक्षात अग्निनारायण प्रगट झाला. हो, आणि काय करावं? दशरथा घे हे पायसदान, पायसदान. दशरथा घे हे पायसदान, पायसदान. तुझ्या यज्ञी मी प्रकट झालो, तुझ्या यज्ञी मी प्रकट झालो. हा माझा सन्मान दशरथा. पायसदान, पायसदान दशरथा. काय होईल? हा प्रसाद राण्यांना दे. राण्या करीतील पायस भक्षण, उदरी होईल वंशारोपण. त्यांच्या पोटी जन्मा येतील योद्धे 4 महान. दशरथा करात घेई सुवर्ण स्थाली, दे राण्यांना क्षीर आतली. कामधेनूच्या दुग्धाहूनही ओजहीचे बलवान. दशरथा, त्या अग्निनारायणाने भगवान त्या दशरथ राजाला पायस द्यावं, प्रसाद द्यावा आणि आपल्या 3ही राण्यांना वाटून घ्यायला सांगितलं.
त्या ठिकाणी फक्त कौसल्य आणि सुमित्रा उपस्थित होती म्हणून राजांनी दोघींच्या हातामध्ये प्रसाद दिला. कैकेयीला नंतर दिला, तिला राग आला, तिने तो प्रसाद टाकून दिला. त्या प्रसादाचं पुढे काय झालं आपल्याला मारुती जन्माच्या वेळी ती कथा आपण नेहमी ऐकतो. तो प्रसाद एका घारीने न्यावा आणि मग मारुतीरायांचा तिकडे जन्म आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण या प्रसंगामध्ये आता दिवसामागून दिवस जात आहेत. तीनही राण्यांना गर्भ राहिले बरं. आणि बघता बघता वसिष्ठ म्हणे रायासी, धर्म मर्यादा आहे ऐसी, डोहाळे पुसावे स्त्रियेसी, जे मागती ते त्यासी द्यावे. काय डोहाळे होते हो. राजा दशरथ प्रथम कैकेयीच्या महालामध्ये गेले आणि कैकेयीला डोहाळे विचारावेत या उद्देशाने राजांनी सांगावं कैकेयी काय करावं असं वाटतंय, काय इच्छा आहे मनातली. त्यावेळी कैकेयीने आपली इच्छा सांगितली. कैकेयी सांगते, ज्येष्ठ पुत्राला वनवासाला पाठवा आणि माझ्या मुलाला राज्याभिषेक करावा, गादीवर बसवावं ही माझी अपेक्षा. हे डोहाळे होते कैकेयीचे. 1000 विंचू डसावेत, चावावेत इतक्या भयानक वेदना राजाला त्या क्षणी झाल्या होत्या. 1000. पण या प्रसंगामध्ये राजांनी मनावर दगड ठेवावा आणि कौसल्येच्या सुमित्रेच्या महालामध्ये जावं. सुमित्रेच्या महालामध्ये पाऊल टाकतात सुमित्रेने लिंबलोण केलं, औक्षण केलं, पाय धुतले, बसायला आसन दिलं आणि तिला विचारलं तुझे डोहाळे काय आहे. त्यावेळी सुमित्रा माता सांगते, ज्येष्ठाची ज्येष्ठ सेवा ती मज द्यावी नृपदेवा, मोठ्या बंधूची सेवा मला करायला द्या. हे डोहाळे होते सुमित्रा मातेचे. आनंद झाला. आणि आता कौसल्येच्या महालामध्ये दशरथ राजा येतात. कौसल्येच्या महालामध्ये येऊन दशरथ राजांनी कौसल्येला विचारावं, अहो जिच्या चेहऱ्यावरचं तेज इतकं विलक्षण होतं, कल्पना करा की जी कौसल्य माता साक्षात अनंत कोट ब्रह्मांड नायक जिच्या उदरामध्ये अवतीर्ण झाला होता, काय काय असेल तिचं रूप, काय असेल तिची अवस्था. समाधी अवस्थेमध्ये पोहोचलेली नामदेव महाराजांनी वर्णन केलंय. समाधी अवस्थेमध्ये आपण काल ऐकलं, मन हे राम रंगी रंगले, आत्मरंगी रंगले, विश्वरंगी रंगले, रामरंगी. चराचर सृष्टीमध्ये सगळं राम 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 तत्व भरून उरलेलं. अंत में राम ही राम. कौसल्या मातेची विलक्षण तेजपुंज प्रतिमा पाहिली. दशरथ राजांनी विचारलं, कौसल्ये काय हवंय, काय इच्छा आहे मनातली, तुला आठवतंय का. आणि अचानक राजाला लहर आली की तुला आठवतंय का आपलं लग्न झालं त्यावेळी रावणाने आपल्या लग्नात विघ्न केलं होतं. तशी संतापली, ताडकन उठली. रावण कुठाय, रावण द्या धनुष्य, आत्ता लंकेवर चाल करून जाते, आत्ता रावण निर्दालन करते, दुष्टांचं पारिपत्य करते. आणि कौसल्येचे हे डोहाळे ऐकले राजाने. इतका आनंद झाला. दिसामागून दिवस गेले. 9 दिवस 9 मास भरले आणि बघता 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 चैत्र शुद्ध नवमीचा आजचा दिवस उजाडला. सूर्य माध्यान्नी आला, डोक्यावर तळपत होता. आकाशामध्ये देवसमूहांनी गर्दी केली आणि नामदेव महाराजांनी वर्णन करावं, आमच्या सकल साधू संतांनी वर्णन करावं या प्रभू रामरायाच्या जन्माचा आनंद सगळ्या जगानी, सगळ्या आमच्या साधू संतांनी आणि देवतांनी ऋषीमुनींनी केला की खऱ्या अर्थी भगवंतांनी दिलेलं निवेदन आश्वासन खरं करून दाखवलं. दशरथ राजाच्या पोटी मी जन्माला येईन हे आश्वासन होतं भगवंतांचं. आणि चैत्र शुद्ध नवमीच्या या तिथीच्या पर्वकाळाला भगवंत दशरथ राजाच्या महालामध्ये दशरथ राजाच्या आणि कौसल्या मातेच्या पोटी जन्म घेतात. बोला राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की. पुष्पवृष्टी केली तरी चालेल. महारुद्र हनुमान की. राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की. राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की. जय श्रीराम. नारायणगावकर आवाज कमी आहे का आपला. हो हो हो. ही राम आता कोणीच उठू नका बरं, मी सांगते. आपण पुष्पवृष्टी टाकली ना, अजिबात उठू नका जागेवरून, कृपया कृपया. नाही नाही सांगते. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रभूंचा जन्म झाला आणि आजचा जो दिवस आहे ना श्रोते हो, रामनवमीचा, चैत्र शुद्ध नवमी, चैत्र मास शीतपक्ष, त्यात शुद्ध नवमी ही तिथी. गंधयुक्त उष्णवात, उष्ण हो किती. हा असं सुंदर वर्णन केले गदिमांनी सुद्धा, महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी. आणि या दिवशी आजचा दिवस इतका परमपावन आहे की जसा प्रभू रामचंद्रांनी जन्म घेतलाय तसा रामांचा दास असलेले ज्या समर्थांनी क्षात्र तेजाचं स्फुल्लिंग चेतवलं महाराष्ट्राच्या मनामनामध्ये, रोमरोमामध्ये,
ते समर्थ सद्गुरू राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामी यांची सुद्धा आजचाच जन्मदिवस, यांची सुद्धा जयंती आजच. समर्थांनी जांब नावाच्या मराठवाड्यातल्या एका खेड्यामध्ये राणूबाई आणि सूर्याजी पंत ठोसर यांच्या पोटी जन्म घेतला. खऱ्या अर्थी रामदास हे नाव सिद्ध झालं. नारायण पूर्वीचं नाव होतं, नारायणाचा दास, दासाचा स्वामी, स्वामींचा समर्थ, आणि महाराष्ट्राला एक नवा महाराष्ट्र धर्म ज्या समर्थांनी दिला. राम हेच ज्यांचं उपास्य दैवत होतं. अंतरात राम, ध्यानी राम, मनी राम, राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा, हे सगळ्या जगाला ठासून सांगणारे प्रभू समर्थ रामदास स्वामी, त्यांचाही जन्मकाळ आजचाच आहे श्रोते हो. म्हणून राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय जय. रघुवीनता वाटावी चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त तरीही उष्ण, गंधयुक्त काय तरीही उष्ण वात हो किती, दोन प्रहरी काग शिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला, टाळी टाळी, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, कौसल्या राणी हळू उघडी लोचने, कौसल्या राणी हळू उघडी लोचने, दिपुनी जाय मायतया पुत्र दर्शने, दिपुनी जाय मायतया पुत्र दर्शने, ओघळले आसु सुखे कंठ दाटला, ओघळले आसु सुखे कंठ दाटला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला. प्रभू राम अवतीर्ण झाले. शत्रुघ्न भरत लक्ष्मण सगळ्यांचा जन्म व्हावा. आणि यावेळी कौसल्या मातेनी काय गंमत आहे बघा. अजन्माला जन्म झाला, अजन्माचा. अनामाला नाव द्यायचंय. निराकार होता तो साकार झाला होता. सगळ्या विश्वाला ज्यांनी आधार दिलाय त्याला आता पाळण्याचा आधार द्यायचा आहे. ज्याला काळ सुद्धा ज्याच्या समोर थरथर कापतो त्याला काळाची दृष्ट लागू नये म्हणून त्याला तीट लावायची. आता अगदी सगळे शांत बसा. मी 4 महिलांना फक्त पुढे बोलवते आणि आपण उर्वरित पुढचा कार्यक्रम करूया. सगळे अयोध्यावासी आनंदात आहेत. सगळ्यांनी आनंदाचा सोहळा साजरा करावा. फक्त 4 ते 5 जणी या सगळ्यांना बघायला मिळेल आणि गोंधळ न करता कृपया. कौसल्या माता समोर आली आहे. बाळाला आपल्या हातात घेतलंय. टक लावून रामप्रभूंकडे पाहतीये. जास्त जणी नको, कृपया कृपया गर्दी करू नका. कौसल्या माता या, कुणीतरी रामप्रभूंची मूर्ती हातामध्ये घ्या. नाही हे झालं की करू आपण मग शेवटी संपू सगळं. कौसल्या मातेनी प्रभू रामचंद्रांना आपल्या खूप लक्ष देऊन ऐका बरं का. आपल्या मांडीवर घेतलंय. खाली बसा ताई, पाय पसरून खाली बसा जरा. बाळाला आंघोळ घालायची आहे बरं का. आणि अतिशय सुंदर पद्धतीने अयोध्यातल्या सगळ्या राजस्त्रिया जमलेल्या आहेत. अनंतकोट ब्रह्मांड नायक, काळाची दृष्ट लागू नये म्हणून कौसल्या माता, ऐकताय ना महिला मंडळ, कौसल्या माता बाळाला तीट लावतीये. छान गरम पाण्याने उष्णोदक आणलं, गरम पाण्याने त्याला स्नान घातलं, मऊसूत कापडाने त्याला पुसून घेतलं, रेशमी वस्त्र त्याला परिधान केली, अत्यंत सुंदर त्याला तीट लावली, पावडर लावली, काळाची दृष्ट लागू नये म्हणून. आणि इतका सुंदर देखणा भगवंत राजस सुकुमार मदनाचा पुतळा असा परमेश्वर. या परमेश्वराला पाळण्यात ठेवण्याचं सुख कोणी बघितलंय? पण सुपाचा गुणधर्म आहे. ज्यांनी निंद्यते सर्व सोडवली द्यावे, ज्यांनी वंद्यते सर्व. ही संस्कृती आम्हाला भारताची शिकवते श्रोते हो. ही खेड्यातली संस्कृती आम्हाला ही शिकवते. दुर्दैवानं त्याचा विसर पडला. म्हणून आमच्या बहिणाबाई असतील, जनाबाई असतील, यांनी ओव्या रचल्या. काय जनाईची भक्ती होती, काय सेवा होती. दळिता कांडिता तुझं गायीनं अनंत आहे. पांडुरंगाला हाक घालावी भगवंता. अरे स्वप्नात दृष्टांत दिलं नामदेवांनी, पण समोर कधी येशील रे? ये की रे भगवंता. जात्यावर दळायला घ्यावं श्रोते हो.
आमच्या घरातलं जातं म्हणजे आम्हाला परमार्थ शिकवणारं खूप मोठं माध्यम आहे. वरची तळी असते ना ती प्रपंचाची आहे, खालची तळी आहे ती परमार्थाची आहे. मधला कुंड आहे ज्याच्यात आम्ही दाणे टाकतो ते परब्रह्म स्वरूप आहे. ते दाणे म्हणजे आम्ही आहे, तुम्ही आम्ही सगळे त्या दाण्यांच्या स्वरूपामध्ये. जे दाणे त्या कुंडाला धरून ठेवतात ना त्या दाण्यांचं पीठ होत नाही. होतं का? जे दाणे त्या कुंडाला चिकटून ठेवतात त्या दाण्याचं पीठ नाही होत, बाकी सगळ्या दाण्यांचं पीठ होतं. आम्ही सगळे भरडले जातो प्रपंचाच्या या खटपटीत आणि कटकटीत. म्हणून आमच्या वाट्याला फक्त दुःख येतं, फक्त दुःख येतं. किसी ने कहा है लोग अपने दुखों से उतना परेशान नहीं जितना कि दूसरों के सुखों को देखकर परेशान हो. आम्ही आमच्या दुःखापायी दुःखी नाही, आमचं दुःख आमच्या पाचवीलाच आहे. पण आमचे शेजारी आमच्यापेक्षा जास्त सुखी म्हणून आम्ही दुःखी. हे आमच्या दुःखाचं कारण आहे. सध्या संतांना सुखाचा सागर दिसला भगवंत, सर्व सुखाचे आगर. म्हणून जनाबाईंचा भाव फार सुंदर होता. सेवा काय होती? जात्यावर सुंदर दळण दळावं, गोड गळ्याने ओवी गावी, पांडुरंगाला सांगावं भगवंता जनी मांडिते दयाळा नाम ओठी घोळते. भगवंता ये की रे बाबा, भारी जड हे जाते तुझी आविना, भारी जड हे जाते तुझी आविना. भगवंता येशील का रे? मला दर्शन तरी देशील का रे भगवंता या जन्मात? आणि तिची हाक ऐकावी भगवान परमात्म्या पांडुरंगाने धावत यावं, जात्याला हात लावावा आणि जनाबाईला सांगतो हाक तुझी येतानी झोप उडाली गावाई, कागदळ एकली माझी याविना. जनाबाई म्हणते पांडुरंगा सख्या आलास, हात तुझा लागला रे, जात झालं हलक हलक, दारी आलं अमृत पीक तुझी यादी ठेन, दारी आलं अमृत पीक तुझी यादी ठेन. काय अनुभव आहे. आणि जनाबाईच्या झोपड्यातनं दोन आवाज लोकांना ऐकू येत आहेत, असं सगळ्या गावात पसरलं. पूर्वीच्या काळी अशी माणसं काही कमी नव्हती. संतांना छळ छळ छळलं लोकांनी, भरपूर छळ केला. आणि मग आता महत्व कळतं तेव्हा आता सोहळ्या, आता पालख्या, आता दिंड्या निघतात. आधी खूप छळलं समाजाने. जनाबाईच्या झोपडीतनं दोन आवाज येतात म्हटल्यानंतर गावातल्या टवाळ मंडळींना राहवलं नाही. ताबडतोब चौकशी करा म्हटले. गावचे पाटील, कुलकर्णी सगळ्यांनी जनाबाईच्या झोपडीला घेराव घातला. जनाबाईनं पीठ चोपड्यात भरलं, दरवाजा उघडला आणि पाटील नावाचा मोठा डोंगर उभा पुढं. पाटील ओ सकाळी सकाळी माझ्याकडे काय काम काढलंय सा? जने बाकीचं बोलू नकोस, आतमध्ये कोण आहे तेवढा सांग. दोन आवाज ऐकलेत 100 माणसांनी, तू राहते एकटी, दुसरा आवाज पुरुषाचा आहे, कोण आहे सांग. जनाबाई म्हणते पाटील खोटं कोण आहे दवा, मी एकटीच तर खाते. जने 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 खोटं बोलू नको, 100 माणसांनी दोन आवाज ऐकलेत, सांग कोण होतं. जनाबाई म्हणते पाटील माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास नाही बसायचा, पंढरीचा पांडुरंग आला होता. पांडुरंग वा ग वा, तुझ्या झोपड्यात कशाला का आला होता जने? आणि जनाबाईने उत्तर द्यावं, जोंधण्याच्या भाकरीची चव लई न्यारी, जोंधण्याच्या भाकरीची चव लई न्यारी. पंढरीचा राणा येतो जनाईच्या दारी, पंढरीचा राणा येतो जनाईच्या दारी, जोंधण्याच्या भाकरीची चव लई न्यारी. जोंधण्याच्या भाकरीची चव लई न्यारी. सगळे हसतायत, पाटील हसतायत, गावची मंडळी हसतायत. जने 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 अगं पांडुरंग तुझ्याकडे भाकरी खायला कशाला ग येईल? आणि तुला दिसतो आम्हासनी दिसत नाही. जनाबाई म्हणते असा कुणालाही दिसेल असा नव्हे, तो कुणाला बी कसा दिसेल? अगं मग तुला दिसतो आम्हासनी दिसत नाही, असा लपवून तरी कुठं ठेवलाय जने सांग की. जनाबाई म्हणते पाटील लपवायचा कुठं असतो, हृदयाचा बंदी खाना केला, हृदयाचा बंदी खाना केला, हृदयाचा बंदी खाना केला. आत विठ्ठल कोंडीला, आत विठ्ठल कोंडीला, हृदया
विठ्ठले चित्त चैतन्य सोडून आलेले भगवंत हृदयस्थ स्थित होतो जेव्हा आम्ही त्याची सेवा अत्यंत मनोभावाने करतो. आम्ही दातृत्व सुद्धा असं करतो, आमचं दान सुद्धा असं असतं की त्यात दिखावा असतो. ते देखले पण भक्तीत नको, भक्ती अत्यंत मनोभावाने असावी जी माऊलींनी शिकवली. पुढच्या काळामध्ये ती भक्ती नामदेवांनी जगाला शिकवली. काय होतं नामदेवांचं चरित्र? नारदीय कीर्तनाच्या पठडीनुसार परंपरेनुसार त्या चरित्राचा थोडासा आवाका उत्तर रंगामध्ये मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे पूर्वरंग आणि उत्तर रंग. आता पूर्वरंग संपवती आणि उत्तर रंगामध्ये आपण नामदेवांचं थोडक्यात चरित्र बघूया. पूर्वरंगाच्या मूळ पदामध्ये आमचे ज्ञानेश्वर माऊली महाराज वर्णन करतात. सेवा करीन मनोभावे तुझी सेवा करीन मनोभावे सेवा करीन मनोभावे सेवा करीन मनोभावे तुझी सेवा करीन मनोभावे. सेवा करीन मनोभावे तुझी सेवा करीन मनोभावे. माझे मन माझे मन माझे मन माझे मन गोविंदी रंगले सेवा करीन मनोभावे तुझी सेवा करीन मनोभावे सेवा करीन मनोभावे सेवा करीन मनोभावे मनोभावे मनोभावे. दीप्तनन दिसतानो कलेला दीप्तनन दिसतानो कलेला दीप्तनन क्या बात है. कथेच्या नियमानुसार थोडा वेळ हरिनामाचा जय जयकार करायचा. नारदीय कीर्तनाची ही थोडीशी पठडीमध्ये फक्त फरक आहे. वारकरी कीर्तनामध्ये विठोबा रखुमाईला हार घालायचा, नारदीय कीर्तनात पूर्वरंग झालं की हार घालायचा. सगळं कीर्तन कीर्तनासारखं
फरक आहे आणि तो तुम्हाला बघायला ऐकायला मिळावा ही आमच्या शांताराम भाऊंची मनापासूनची इच्छा. खूप शोध घेतला, भरपूर शोध घेतला. फोन नंबर मिळवण्यासाठी ते मला म्हणाले खूप त्रास झाला ताई, पण आज माझ्या भाग्यात होतं आपल्या सगळ्यांचं एवढ्या मोठ्या स्वरूपात दर्शन घ्यावं आणि कैलासवासी विठ्ठल अण्णांच्या कृपाशीर्वादाने हा सगळा जो सोहळा आपण आज आयोजित केलाय त्यांचे आशीर्वाद, त्या मार्गावरून चालण्याचं बळ आम्हाला सुद्धा मिळावं एवढी भगवंताकडे या निमित्तानं प्रार्थना करूया. एवढा मोठा मार्ग अनुसरताना जीवनामध्ये फक्त एक अधिष्ठान समोर ठेवावं भगवंताचं. व्यवहारिक मोठेपणा असावा, व्यवहारात भरपूर मोठे, प्रपंचात भरपूर मोठे. म्हणून तरुण पिढीला पण मी नेहमी सांगते, भरपूर मोठे विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती प्रचंड होणार आहे. 2G 3G 5G 4G सगळं आलंय. प्रचंड वेगाने जग आमचं धावतंय. हे सगळं जग धावतंय इतक्या वेगाने की त्या वेगात आम्हाला धावता आलं पाहिजे. तो आवाका आम्हाला नाही जमत आहे, झेपत नाही, इतक्या प्रचंड वेगाने प्रगती होतीये. पण ही सगळी प्रगती स्वीकारत असताना, कॉन्व्हेंटला आमची पोरं घालत असताना घरामध्ये त्याला उत्तम मराठी श्लोक म्हणता आला पाहिजे. घरामध्ये त्याला रामरक्षा, अथर्वशीर्ष, माऊलींचा हरिपाठ, समर्थांचा मनोबोध हे सगळं त्याला घरामध्ये दिलं पाहिजे. कारण कॉन्व्हेंटमध्ये यातलं काहीही शिकवलं जात नाही. कॉन्व्हेंटमध्ये सगळ्या इंग्लिश प्रेयर असतात, ज्याचा आमच्या कार्ट्यांना काही पुढे भविष्यात उपयोग नसतो. म्हणून मग आमचं 5 वर्षाचं पोरगं समर्थ ज्ञानोबाराय, तुकोबाराय यांची चरित्र आम्ही बघतो आणि आमच्या घरातली पोरं आता माझी सटकली आणि ती संजू बाबा आणि सैराट मधली गाणी गातच गावभर फिरतायत. नाही आम्हाला घ्यावीशी वाटत आहे ज्ञानेश्वरी त्या पोरांच्या हातात. भविष्य फार मग अंधारात आहे. फार सुंदर एक वाक्य श्रोते हो, लहानपणीच आमच्या पोरांच्या हातात जर भगवद्गीता दिली ना तर भविष्यामध्ये कोर्टात जाऊन गीतेवर हात ठेवायची पाळी त्याच्यावर कधीच येणार नाही, कधीच येणार नाही. असा सुंदर परिपाठ आमच्या जीवनाला जर मिळाला संतांच्या कृपेने, संत वचनांच्या, म्हणून हात जोडून सांगते, चांगलं ऐकवायला शिकवा पोरांना. चांगलं. आम्ही सिरियल शिवाय बाकीच्या गोष्टींवर चर्चा करायला तयार नाही. राणा भाऊजीचं काय झालं आणि त्या अजिंक्यचं काय झालं याच्यातच आमचा दिवस चाललाय. पण असं कोणी नाही म्हणत आज किती जप झाला ग, आज किती माळा ओढल्यास ग, आज किती जप झाला. म्हणून मग आमच्या महिला मंडळींना सगळे म्हणतात, 4 बायका एकत्र जमल्या की सगळ्या गावाचं वर्तमानपत्र तिथं दिसतं, कळतं, ऐकायला मिळतं. आज काय घडलं गावात, उद्या काय घडणार आहे सगळं आम्हाला कळतं. म्हणून आम्ही आमच्या चर्चेचे विषय बदलूया मंडळीनं. माझ्या माता भगिनींना मी आज आपला दिवस आहे असं म्हणूया, अत्यंत कळकळीची विनंती करते. थोड्याशा बाकीच्या चर्चा वगळून आम्ही जर अध्यात्म या एवढ्या विषयापुरतं आमचं जीवन वाहिलं. न बोले मना राघवा विण काही, जनी वाऊगे बोलता सुख नाही समर्थ म्हणतात. आणि असं आमचं बोलणं असावं की ज्यामुळे आमचा अंतरात्मा डोलेल, समोरच्याचा विठ्ठल परमात्मा डोलेल. या कीर्तनामध्ये श्रोते हो, आमच्या साथीला खूप महत्व असतं. म्हणून थोडंसं आपल्याला जे उंचावर आज दिसतंय की संगीताचा भाग जास्त आहे, म्हणून हे 2 साथीदार, तबल्याच्या साथीला आपण बघताय परम आदरणीय गजानन देसाई खूप लांबून आले. बरं, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ नावाचं गाव आहे, तिथली ही व्यक्ती नादब्रह्माच्या साथीला आज माझ्या सेवेसाठी, माझ्या साथीसाठी आहेत. प्रचंड मोठ्या मोठ्या कीर्तनकारांना, नारदीय कीर्तनकारांना, गायकांना वाजवलेला हा हात आहे, म्हणजे साथ केलेला. आणि पेटीच्या साथीवर माझे यजमान आहेत, माझे पती आहेत, स्वतः उत्तम कीर्तनकार आहेत, हार्मोनियम उत्तम वाजवतात. हार्मोनियमची साथ आणि आयुष्याची साथ अशी सगळी साथ आहे. दोघांच्याही पाठीवर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद राहू दे एवढी तुमच्या सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करते. आमचे वडीलकीच्या नात्याने असलेले गजाकाका, त्यांना धन्यवाद देते. कीर्तनाच्या या प्रथेनुसार थोडा वेळ हरिनामाचा गजर करायचा, हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने गोड आवाजामध्ये माझ्याबरोबर सगळ्यांनी भजन करायचं. भजन खूप गोड सांगते, हाताने टाळी वाजवा. टाळी अशी वाजवा की वाजू की नको वाजू, असं काही लोक असे करतात. खाण पण टाळीचा आवाज द्या, मस्त हात उंचावून दोन्ही हाताने टाळी वाजवायची, गोड आवाजामध्ये भजन करा. टाळी का वाजवायची असते? जी जन्म मरणाते टाळी, म्हणून ही कीर्तनी वाजवा शुद्ध टाळी असं म्हणतात. भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे. बोला बोला बोला, हात उंचावून टाळी वाजवा, मोकळ्या अंगाने, रिलॅक्स व्हा, एकदम मोकळ्या व्हा. बोला भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे. बोला बोला
ठावं नाही, मला पंढरपूरला घेऊन चला म्हणजे चलाच. अगं हट्ट नको करू. अशा परिस्थितीमध्ये पंढरपूरचा प्रवास तुला झेपायचा नाही, जमायचा नाही, लई लांब जावं लागल ग. नको हट्ट करू, परत बघू आपण पुढच्या वर्षी, यंदाच्या वाळी जरा थांब. नाही नाही, ते काय बी मला ठावं नाही. अहो पांडुरंगाने मला स्वप्नात येऊन दृष्टांत दिलाय, पंढरपूरला ये आणि माझ्या नामसंकीर्तनासाठी तिथेच राहा. गोणाई माता आपल्या पतिदेवांना, दामा शेट्टींना सांगतेय मला पंढरपूरला घेऊन चला. दामा शेट्टी सांगतायत नको गोणाई, गर्भवती होती गोणाई, आणि अशा परिस्थितीमध्ये तुला प्रवास झेपणार नाही. पूर्वीचा प्रवास बैलगाड्यांनी जावं लागायचं, मजल दरमजल मजल दरमजल करत पंढरपूर, नरसी बामणी ते पंढरपूर एवढा मोठा प्रवास करत आला, तुला झेपायचा नाही. नको, पण ऐकायला तयार नाही. जगामध्ये 3 हट्ट फार प्रसिद्ध आहेत. कुठले? राजहट्ट, बालहट्ट आणि तिसरा कळलं तुम्हाला, माहितीये. त्यामुळे त्या हट्टासमोर माणूस कितीही घट्ट असला तरी तिथे मठच होतो, काही चालत नाही. ऐकलंच नाही, पंढरपूरला जायचंच म्हणाले. कुठल्याही परिस्थितीमध्ये पांडुरंगाने स्वप्नात येऊन मला बोलावले, मला जायचंय पंढरपूरला. ठीक आहे. दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली, बैलगाड्या झुंपल्या आणि नरसी बामणीवरून प्रवास सुरू झाला. मजल दर मजल करत पंढरपूरला ही सगळी माणसं निघाली आणि येता 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 पंढरपुरात येऊन पोहोचले. तुम्ही म्हणाल लगेच कीर्तनात असंच करायला पाहिजे, नाही तर मग 12 वाजता तुम्ही म्हणाल वाजली की 12 आता, असं काहीतरी तुम्ही म्हणाल. 12च्या आत थोडंसं संपवायचा प्रयत्न आहे, पण ठीक आहे, थोडंसं पुढे मागे होईल, मागे नाही पुढेच, गृहीतच धरून चाला. आधी सगळ्यांची मानसिकता अशी केली की बरं असतं, म्हणजे लोक बसतात, अरे हां एवढ्यापर्यंत चालणार आहे. त्याच्याही पुढे गेले की मग चुळबुळ, मग तिकडचं थोडंसं वेध लागतंय, हरकत नाही. पंढरपूरमध्ये ही सगळी मंडळी येऊन दाखल झाली. गोणाई मातेला एवढा आनंद झाला होता, पांडुरंगाने मला बोलावलं, मी आले, चंद्रभागेचं स्नान केलं, नगर प्रदक्षिणा झाली, गोपाळपुरा पहिला, रावळात आली, पांडुरंगाच्या समोर उभी राहिली गाभाऱ्यामध्ये. भगवंता काय सुंदर रूप आहे रे तुझं, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या, असं गोड रूपडं भगवंताचं डोळ्यात साठवलं. सगळ्या संतांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली पंढरपूरची माती मस्तकाला लावली आणि आपल्या पतींना सांगते, ऐकलं का पंढरपूरचं महात्म्य? अहो आधी पंढरी आणि मग वैकुंठ नगरी असं म्हणतात. आधी रचिली, आधी रचिली, आधी रचिली, आधी रचिली, आधी रचिली, आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ. आधी रचिली, आधी रचिली, हो आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ. नभते क्षराचर, जेव्हा नभते क्षराचर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ.
दामा शेट्टी सांगतायत गोणाई चल आता बस गाडीत निघूया माघारी. कुठं जाता? आता जायचं वीचं कुठं नाही, आता इथंच राहायचं. पंढरपुरातच मुक्काम ठोकायचा आणि भगवंताच्या नामसंकीर्तनासाठी इथेच काळ घालवायचा. झालं. पांडुरंगाने सांगितल्याप्रमाणे त्याच्या आज्ञेप्रमाणे पंढरपूरमध्ये मुक्काम केला. सगळा प्रपंच पुन्हा पंढरपुरामध्ये थाटला आणि उदरनिर्वाहाचा व्यवसाय होता. शिंप्याची जातकुळी होती, त्यामुळे अर्थात कपडे शिवण्याचा व्यवसाय. पंढरपूरच्या बाजारपेठेतच मोठं दुकान थाटलं दामा शेट्टींनी. उत्तम व्यवहार, उत्तम प्रपंच आणि त्याचबरोबर उत्तम परमार्थ चालला होता. श्रोते हो, आम्हाला संतांनी कधीही फाटका तुटका प्रपंच करा असं सांगितलं नाही. प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. उत्तम व्यवहार करा, उत्तम प्रपंच करा आणि मग परमार्थ करा, चालेल. पण जो कराल त्यामध्ये तुझी सेवा करीन मनोभावे हा आदर्श असावा. उत्तम व्यवहार सुरळीत चालू आहे आणि दिवसामागून दिवस पुढे चालले. एक दिवस असा आला, गोणाई मातेचे सगळे दिवस भरले, प्रसूत झाली, मुलगा जन्माला आला आणि बाळाचं नाव ठेवलं नामदेव. पंढरपूरमध्ये भगवंताच्या नामासाठी आलो म्हणून नाम आणि त्यांनी दिलेला हा प्रसाद म्हणून देव. काय नावं होती पूर्वीच्या काळची. नावापाठीमाग कार्याचं वलय असायचं. आताची नावं न बोललेलंच बरं आहे. घराघरामध्ये सिरियल मधली नावं आम्हाला पाहिजेत, हिरोंची नावं आम्हाला पाहिजेत. पण जुन्या लोकांचे हिरो वेगळे होते बरं का. आताच्या तरुण पिढीचे हिरो वेगळे आहेत, म्हणजे आयडॉल म्हणून ज्यांना समोर ठेवावं असे फार वेगळे आहेत. आमच्या जुन्या पिढीची जी सगळी जुनी माणसं आहेत ना, ती म्हणतात एक काळ असा होता की आमचे हिरो असे होते. आज तरुण पिढीचा समोर असा हिरो आहे की जो जेलमध्ये, कोर्टामध्ये तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्या गेल्यानंतर ढसाढसा रडायला लागतो. असा सलमान खान आमचा हिरो आजच्या पिढीचा. आणि या माझ्या समोर बसलेल्या जुन्या पिढीचा असा हिरो होता की जो तुरुंगवास नाही, कोर्टामध्ये त्या जजनी फाशीची शिक्षा सुनावली गेली असताना सुद्धा मेरा रंग दे बसंती चोला, माय रंग दे बसंती चोला असं म्हणत फाशीच्या फंद्याकडे हसत मुखाने जाणारा भगतसिंग या जुन्या पिढीचा हिरो होता, आयडॉल होता. हा फरक आहे पिढी पिढीतला. नाव ठेवलं नामदेव आणि दिसा मासानी हा बाळ मोठा होतोय आणि बघता बघता 5 वर्षाचा झाला. वयाच्या 5व्या वर्षी घडलेला प्रसंग जो की तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे, पण कीर्तनातनं पुन्हा एकदा भाववृत्ती जागृत करायची आणि ऐकायचा. 5व्या वर्षीचा घडलेला प्रसंग, सकाळची वेळ. आदल्या रात्री दामा शेट्टींनी आपल्या 5 वर्षाच्या लेकराला सांगितलं होतं, नाम्या रोज पांडुरंगाला मी नैवेद्य देतो. संकल्प होता भगवंताला नैवेद्य दिल्याशिवाय अन्न ग्रहण करत नव्हते. रोज भगवंताला मी नैवेद्य देतो. आता उद्या माझ्या कामासाठी मी परगावी चाललोय, तेव्हा नाम्या चुकवू नको सर, रावळामध्ये पांडुरंगाला नैवेद्याचं ताट घेऊन तू जा. आणि लक्षात ठेव नाम्या, आता 5 वर्षाचं वय, सांगितलं तेवढंच ऐकलं बरं का. लक्षात ठेव नाम्या, पांडुरंग जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही. फिट बसलं डोक्यात. ती रात्र कशी बशी संपली. पहाटे पहाटे दामा शेट्टी निघून गेले आपल्या कामाला आणि भल्या पहाटे हाही उठला होता. आईच्या मागे पहाटे 5 वाजल्यापासून, आई लवकर जेवायला तयार कर गं, मला पांडुरंगाला नैवेद्य द्यायचंय, लवकर जेवण कर, लवकर ताट दे नैवेद्याचं. गोणाई माता म्हणते, कारट्या नाम्या, देव काही उठले उठले जेवायला बसणार आहे, जरा थांब, होऊ दे, उठू दे, देवाला भूपाळी होऊ दे, पूजा होऊ दे आणि मग नैवेद्य घेऊन जा. कसा बसा वेळ काढला. काय वय होतं, 5 वर्षाचं लेकरू. पोटात भुकेचा आगडोम उठला. सकाळी उठल्यामुळे जास्तच भूक लागली, पण कसा बसा वेळ काढला आणि माध्यान्हीपर्यंत गोणाई मातेनी ताट तयार करून दिलं. ते ताट घेतलं, आनंद झाला. आता पांडुरंगाला द्यायचं आणि आपण जेवायचं. ते ताट घेऊन रावळामध्ये धावत 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 नामदेव महाराज आले. 5 वर्षाच्या नामयानी पांडुरंगासमोर उभं राहावं. नाम्या, पांडुरंगा आणलंय, रोज माझे वडील येतात, आज मी आलोय. बघ काय सुलभ भाव होता बघा, काय सेवेतला मनोभाव होता. मंडल केलं, ताट ठेवलं, पाणी फिरवलं आणि पांडुरंगाला म्हणतायत करा सुरुवात. आता एवढ्या आर्जवानी ते पाषाणातलं चैतन्य हलणार नव्हतं. एवढ्या आर्जवानी पांडुरंग काही जेवायला बसणार नव्हता. पांडुरंगा काय रे बाबा, रुसलायस की काय? रोज माझे वडील
वडील येतात म्हणून मी आज छोटा एवढा पोर आलोय म्हणून काही रागावलास की काय? जेव, काही नाही होत. अरे मला पण खूप भूक लागली, तुला ना कर सुरुवात. पांडुरंग काही जेवे ना, बोले ना, उठे ना, हात हले ना. पांडुरंगा का रे रागावलास का माझ्यावर? का रे भगवंता? कटेवरी हात तुझे, विटेवरी पाय, कटेवरी हात तुझे, विटेवरी पाय, कटेवरी हात तुझे. हले ना, बोले ना. कटेवरी हात तुझे, विटेवरी पाय, पंढरीच्या पांडुरंगा, पंढरीच्या पांडुरंगा, पावतोसी काय, कटेवरी हात तुझे, विटेवरी पाय, कटेवरी हात तुझे, विटेवरी पाय. अरे जेव की रे बाबा, किती उशीर लावशील? 12 वाजत आलेत ना. जेव की रे बाबा, किती उशीर झालाय? पांडुरंग हले ना, बोले ना. आई आपल्याला जे जे घरी करते ना ते सगळं तिथं चाललं होतं. श्रोते हो, नामदेव महाराज असा एकमेव विरळा संत आहे की ज्यांनी आपलं आत्मचरित्र लिहिले, नामदेव गाथा. माझ्या बदरचं काहीच नाही सांगत आहे, सगळा गाथेतलं प्रमाण आहे. नामदेवांनी 5व्या वर्षी पांडुरंगाला अर्ज करावं, पांडुरंगा जेव की रे बाबा. आणि आता अंत झाला. आई घरात आपल्याला जसं करते तसं सुरुवात केली. पांडुरंगा बऱ्या बोलानं जेव, नाही जेवलास तर जळक्या लाकडानं सडकून काढी, जेवशील की नाही सांग. तरी पांडुरंग खालेला. आमच्या जुन्या नारदीय कीर्तनकारांनी या आख्यानांमध्ये फार सुंदर बहार केली. श्रोते हो, काय असतं, आमच्या कार्ट्यांना, आमच्या लहान लहान पोरांना पिक्चर मधली गाणी आवडतात. याडं लागलं त्याला लगेच पाठ होतं, पण भगवंताचं काही स्तोत्र रामरक्षा म्हण म्हटलं तर त्याला पाठ होत नाही. म्हणून मग आमच्या जुन्या कीर्तनकारांनी अशी गंमत केली, चाल तीच ठेवली. आता हे जुनं पद आहे त्यामुळे आपल्याला चाल नक्की म्हटले की कळणार आहे कुठली चाल आहे. चाल तीच ठेवली, शब्द बदलले. नामदेव पांडुरंगाला आर्जव करतोय असं एक चित्र तयार केलं आणि शब्द घातले. भोळा पुसतो नामा अन पांडुरंग भूमाका. जुन्या काळी एक चित्रपट प्रसिद्ध होता. तुम्ही म्हणाल पिक्चरचं गाणं म्हणते की काय? चाल संगीताला योग्य आहे, पोषक आहे म्हणून म्हणणारे, आणि ते शब्द तुम्ही सुद्धा आठवू नका. भोळा पुसतो नामा अन पांडुरंग भूमाका, बोल देवा बोल भोगन देता नाही, बोल देवा बोल भोगन देता नाही. भोळा पुसतो नामा. सगळ्यांच्या माना आपोआप डोलतायत. आठवलं गाणं? अन पांडुरंग भूमाका, बोल देवा बोल भोजन देता नाही. उशीर झालाय, जेवला नाहीस ना तर बाबा येतील, मला विचारतील नाम्या पांडुरंग जेवला का? मग मी म्हणेन नाही. मग बाबांच्या हाताचा आणि माझ्या पाठीचा काय तो संगम व्हायचा तो होईल. है की नाही? नाव तुम्हाला कळलं ना कुठलं होतं ते? त्यामुळे पांडुरंगा जेव आता, बऱ्या बोलाने जेव. श्रोते हो, तरी सुद्धा पांडुरंग हलत नव्हता. 5 वर्षाचं लेकरू एवढा वेळ अर्जव करतोय, भगवंता जेव की रे बाबा, का रे नाही जेवत आहेस? श्रोते हो, भगवंताला यावं लागतं अशा वेळी. आता जर जेवला नाहीस ना तर बाबा येऊन मला मारतील. मग बाबांच्या हातून मार खाण्यापेक्षा
तू बऱ्या बोलायला जेव, नाही जेवलास तर इथे तुझ्या पायरीवर डोकं आपटून जेव देईन पांडुरंगा, जेव. धावला नामदेव महाराज, धावले ना मैया आणि ती पायरी पकडली. पांडुरंगाकडे बघतायत, पांडुरंगा जेवला नाहीस ते इथे कपाळ मोक्ष करून घे. आणि त्या पायरीवर खाडकन डोकं आपटणार एवढ्यात डोक्याखाली मऊसर हात लागला. लागलं नाहीये डोक्याला, मऊ हात लागला, डोक्याला स्पर्श झाला आणि गाभाऱ्यातनं आवाज आला, नाम्या नाम्या नाम्या. अरे वेडा की काय तू, अरे दगडाचा देव कधी जेवतो का रे? गाभाऱ्यातनं आवाज आला, पांडुरंगाच्या मुखातनं आलेला आवाज होता. नामदेव महाराज सांगतात, पांडुरंगा मी काही वेडा नाही, दगडाचा देव कधी बोलतो का रे? बोललास, जेव आता. साठून पुसून ताट स्वच्छ करायला लावलं नामदेव महाराजांना माझ्या नामदेव महाराजांनी माझ्या पांडुरंगाला. आणि रिकामं ताट घेऊन परत उड्या मारत 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 घरी आले. आई, अगं काय नखरे लावले होते, जेवता जेवायला लवकर, कसा बसा जेवायला घालून आलोय, लवकर जेवायला वाढ, आता लवकर जेवायला वाढ. गुणाई माता म्हणते, नाम्या आलास ना, ते नैवेद्याचं ताट घेऊन बस, आले वाढायला. अगं वाढशील की नाही, काही त्यात रिकामच आहे. गुणाई माता संतापली, नाम्या कारट्या, एवढा धीर धरवला नाही तुला घरी येईपर्यंत. सगळं संपवलं ना तिथं बसून, सगळ्या मित्रांनी बसून संपवलं ना. नाम्या सांगतोय, आई नाही गो, आई मित्रांनी नाही, मी नाही खाल्लं, मग कोणी खाल्लं? अगं कोणी काय म्हणते, ज्याच्यासाठी होतं त्यांनी खाल्लं, कोण खाणार? नाम्या नाम्या खोटं नको बोलूस, फटके खाशील, खरं सांग कोणी खाल्लं ते? आई आई, अगं पांडुरंग जेवला, असं काय करतेस, पांडुरंग जेवला. आई, अरे नाम्या देव कसं जेवेल? अगं काय जेवणार नाही, जेवला. बघशील ना ताट रिकामच घेऊन आलोय. नाम्या नाम्या खोटं बोलू नकोस, कुणी बघितला रे देव जेवलेला? कुणी बघितला? अगं कुणी कशाला बघायला पाहिजे, या या डोळ्यानी कुणी कशाला बघायला पाहिजे? तुम्ही ऐका, नामदेव महाराज वर्णन करून सांगतात कसा जेवला पांडुरंग. आई आई, मी पाहिलाय, सांगतो कसा जेवला ते. या या डोळ्यानी मी ग पाहिला, अगं आई या या डोळ्यानी मी ग पाहिला, देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला. आई कसा जेवलाय तो, कमरेवरचा काढून
वर्णन गोडाई मातेने ऐकलं. दामाशेटी कोपऱ्यात उभे होते. हातातली पिशवी केव्हा गळून पडली कळलं नाही. दामाशेटी धावत धावत रावळामध्ये गेले. पांडुरंगा समोर उभे राहिले. पांडुरंगा काय ऐकतोय मी? अरे गेली 40 वर्ष मी तुला नैवेद्य अर्पण करतो आणि आज माझ्या लेकराच्या हातून तू जेवलास. मला नाही पटत, मला नाही खरं वाटत. मला प्रत्यय द्यावा लागेल तुला, मला पुरावा द्यावा लागेल. कशावरून तू जेवलास नाम्याच्या हातनं? अरे 40 वर्ष मी तुला नैवेद्य देतो, आज माझ्या 5 वर्षाच्या लेकराच्या हातनं तू अन्न ग्रहण केलंस. पांडुरंगा म्हणजे 40 वर्ष तू उपाशी राहिलास. 40 वर्ष उपाशी राहिलास. पांडुरंगाने प्रत्यय दिला. बरं माझ्या पदर्शने गाथेप्रमाणे पांडुरंगाच्या मुखातनं शब्द आले. दाम्या शेटी या गाभाऱ्यात इथे जरी राहत असलो ना तरी नाम्यानं बोलवलं की येणार आहे. त्याच्या समोर त्याच्यासोबत त्याच्या कीर्तनात नाचणार, त्याच्यासोबत खेळणार आणि मी जेवलोय त्याच्या हातनं याचा प्रत्यय द्यायला भगवंताच्या मुखातनं छोटीशी तुपाची धार बाहेर आली आणि मी जेवलोय त्याच्या हातनं प्रत्यय दिला. दामाशेटी घरी आले आणि नामदेवांचा अधिकार सगळ्या जगाला 5व्याच वर्षी कळाला. चरित्र फार मोठं आहे श्रोते हो, वेळेअभावी मी संपवणार आहे. पण असे नामदेव महाराज पुढे भागवत धर्माचा प्रसार प्रचार करता करता ज्यावेळी गुरुपद प्राप्त व्हायची वेळ आली अशा वेळी सगळ्यांच्या डोक्यावर ज्यावेळी गोरोबा काका थापटणं आपटतात, नामदेवांच्या मस्तकावर थापटणं आपटल्यावर मुक्ताबाई म्हणते, अरे 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 कच्चा रे कच्चा, नाम्या कच्चा रे कच्चा. अखंड जयाला देवाचा शेजार कारे अहंकार गेला नाही. अशी एक वेळ आयुष्यात येते सद्गुरु कृपेची. जे नामदेव महाराज कीर्तनातनं सर्वाभूती भगवंत असं सांगतात तेच स्वतः मानायला तयार नव्हते, कारण फक्त पांडुरंग राहुळातच एवढंच कळत होतं. ज्ञानदेवांनी सांगितलं नामय्या तुला जावं लागेल, अनुग्रह मिळवावा लागेल, सद्गुरु कृपा व्हावी लागेल. ईश्वर सर्वीकडे सर्वाभूती परमात्मा आहे हे जर कळायचं असेल तर सद्गुरूंचा अनुग्रह व्हावा लागेल. त्या न्यायाने औंड्या नागनाथला विसोबा खेचरांचा अनुग्रह झाला. सर्व सत्ता आली हाता नामयाचा खेचरदाता अशी परिस्थिती आली. आणि आता 1 वर्ष ज्ञानदेव महाराजांच्या बरोबर नामदेवांनी तीर्थावळी केली, सबंध भारत फिरले, भागवत धर्माचा प्रचार प्रसार. नंतर माझ्या ज्ञानराज माऊलींनी समाधी घेतली. पुढे 40 वर्ष नामदेव महाराज अखंड भारतभर फिरत राहिले. अखंड भारतभर विठ्ठल नामाचा प्रसार प्रचार केला आणि खूप मोठं आयुष्य लाभलं नामदेव महाराजांना. भरपूर सगळ्या संतांमध्ये जास्त जगलेत नामदेव महाराज. 80व्या वर्षी पंढरपुरात आले आणि घरी नाही गेले. थेट ज्या पायरीवर उभा राहून पांडुरंगाशी भांडण करत होते त्या पायरीवर आले. तिथेच मस्तक टेकलं. म्हणाले, पांडुरंगा इथूनच भांडलो रे बाबा तुझ्याशी, याच पायरीचा चिरा होऊन जातो. मस्तक टेकलं. का कळालं होतं, सगळ्या जगाचं सार कळालं होतं, सगळं विश्वाचं सत्य कळालं होतं. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र
पंढरपूरला गेला की आधी नामदेव पायरीचं दर्शन आणि मग विठोबाचं दर्शन. एवढा अधिकार मिळाला. माऊलींचा अनुभव माऊली सांगतात शब्दात, बाप रखुमा देवी वरू विठ्ठले चित्त चैतन्य चोरून नेले. चित्ताला मिळणारी चैतन्याची सुंदर अनुभूती नामदेव महाराजांनी घेतली. त्या अनुभूतीला तुम्ही आम्ही सुद्धा पात्र ठरावेत. भगवंताची एवढी भक्ती आमच्याकडून घडावी हा आशय मनात राहावा म्हणून माऊलींचा हा अभंग, तुझी सेवा करी न मनोभावे माझे मन गोविंदी रंगले. झालेली सेवा भगवंत चरणी अर्पण करते. परमादरणीय कैलासवासी विठ्ठल अण्णा पवार यांच्या स्मृतीला पुन्हा एकदा अत्यंत मनापासून अभिवादन करते. पवार कुटुंबियांनी कीर्तन सेवेची जी संधी दिली त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देते. आणि आपण श्रोते, तुम्ही जगदीश मूर्ती, श्रोत्यांचा हक्क आणि अधिकार फार मोठा अधिकार आहे. त्या अधिकाराने तुम्हाला सगळ्यांना मनापासून वंदन करते. बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतःकरणाने माफ करा. आपल्या समोर हा एकदम नवीन प्रकार आज आपण सगळे बघत आहात. वारकरी कीर्तन इथे नेहमी होतं, नारदीय कीर्तन नाही झालं, पण तरी सुद्धा शेवटपर्यंत सगळे उपस्थित आहात, बसलाय शांत. मनापासून सगळ्यांना धन्यवाद देते. माझे आई वडील, माझे सासू सासरे, माझे गुरुजन या सगळ्यांचा पाठिंबा आहे म्हणून या गादीवर उभी राहून कीर्तन सेवा करत ही अधिकारवाणीने सगळ्यांचे आशीर्वाद मागते. माझ्या 2 साथीदारांना धन्यवाद देते आणि भैरवी होईल, आरती करूया आणि मग कार्यक्रम संपते. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देते. सेवा करीन मनोभावे